देशात व राज्यात मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण वाहतूक सेवा ठप्प झाली असून राज्यातील संपूर्ण वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत। ज्यांच्याजवळ स्वतःचे वाहन नाही असे कित्येक मजूर वर्ग, कामगार वर्ग वाहतूक सेवेमुळे घरीच बसून आहेत। त्यामुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे। राज्यात खासगी वाहतूक सेवा मात्र सुरू असल्यामुळे खासगी वाहतूकदार गरिबांची आर्थिक लूट करीत आहेत। गोरगरीब सामान्य माणसाला खासगी वाहतूक सेवा परवडणारी नसल्यामुळे राज्यातील, जिल्ह्यातील व शहरातील अंतर्गत बस सेवा सुरू करावी व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी तिवसा येथील बस स्थानकासमोर डफली बजाव आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली। या डफली बजाव आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सलीम पटेल, शहराध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, प्राध्यापक शैलेश गवाई, श्रीकृष्ण तातड, प्रमोद राऊत, साहेबराव नाईक, अनिल फुलझेले, विद्या वानखडे, मीना नागदिवे, रमेश आठवले, संजय निरगुडे, सिद्धार्थ दामोदरे, मिलिंद दामोदरे, किरण गुर्दे यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।